त्या दगडापर्यंत हां 15 फूट तरी काम जाऊ बया. 15 फूट काम झालं ना, हवे जो बंद केलो की पाणी पाटाक जातं. पाटाक पाणी जातला. कळला? आता तुझ्यासोबत किती माणसं आहेत गावातली? आता जवळजवळ 17 माणसं ते 18 माणसं कामं करतात पाटाच्या साफसफाईसाठी. वा, चांगली चांगली गोष्ट आहे बंड्या. या आपण या वाडीतूनच जाऊया. जो आमचो व्हाळा, या व्हाळातून पूर्वी धरणाचं काम केलेला, परंतु ते धरणाचं काम थोडंसं अपयशी ठरलेला, वाहून गेलेलं धरण. परंतु आता जर पावसा पाण्याचे दिवस आहेत पण आमका पाणी नाही आहे, तर आता पाटाक पाणी आणूचं आमच्याकडे. तर पाटाक पाणी कसं आहे त्याला, परंतु जोपर्यंत ह्या आम्ही बांधणं नाही व्यवस्थित शिस्तीत पाणी अडवणं नाही, तोपर्यंत पाटावरसून वरती पाणी जाऊचं नाही. तेव्हा आमका आधी हळेचा पाणी अडवून आमका पाटात घालूचं लागतो. पाटाक अर्ध्यापर्यंत पाणी इल्लेला, परंतु अजून फोर्सनी येऊन त्यासाठी आमका ह्या व्हाळीतला एक 7 ते 8 फूट आमका बांधारो घालून पाणी अडवचो लागतो. आणि त्या पाणी अडवल्यानंतर आमका मेन पाटाक पाणी जातला. हडे समोर दाखवा त्यांना. हडे जो हा बांधारो बांधलेलो हा तो लिकेज हा, ह्याच्यासून सगळा वाहता निसरा होता हडेसून. त्यामुळे हे पाणी अडवल्यामुळे इथून वरून पाणी जातं. वरून पाटावरसून पाणी दाखवतो आम्ही. आता तर पाटावर कुठपर्यंत पाणी आलेलं आहे ते दाखवतो. या हवेसून आम्ही वरती येलो पाटाच्या रस्त्यात. जो आमचो पाटाचो रस्तो हा, हे बघा, जो आमचो पाट आहे हो पूर्वी पाट चालू होतो. त्यावेळेस आम्ही पाटाक दगडी धोंडी लावून ते हो पाट चालू होतो. ह्यो कालांतराने तो बंद पडलो, म्हणजे बोरवेल बावडीचं पाणी येईल म्हणून. पण आता प्रामुख्याने जे शेतीला पाणी नाही आहे, तर आमका जर का समजा पावसा पाण्याच्या दिवसात जो पाट जर का सुव्यवस्थित चालू झालो तर आमका तसा तितक्या त्रास येऊचा नाही पावसाच्या पाण्यामुळे. तर ह्यो आमचं पाट हा इथपर्यंत येऊन अडलेलो आहे. आता लोकांनी कामकाज चालू केलं नाही, पाट साफसफाई बंधारे करतात. ह्यो जो पाट हा तो आमच्या शेतापर्यंत जाताला. आता आमची एक महिला मंडळ आणि काही पुरुष वर्ग मंडळी कामं करत आहेत पाट बंधारो साफ करण्याची. तेव्हा जेव्हा तुमका दाखवतो आम्ही कशी साफसफाई करतो होती. पावसाळ्याने दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांना आता पाटाच्या पाण्याशिवाय पर्याय नाही. तेव्हा पाट जे विजलेले होते ते शेतकरी आज पाटाच्या खोदकामाला चालू करून ते पाटाचं पाणी चालू करण्याचे शर्तीचे प्रयत्न चाललेले आहेत. देव त्यांना यश देव. या आमच्या मायमाऊली सगळे जणच कामाला लागलेले आहेत. या बघा, आज घरातली लक्ष्मी दारात दिलेली आहे आणि वाळ्यातला पाटाच्या पाण्याचा सोय करतायत. देव त्यांना यश देव. ह्याच व्हाळातला पाणी आमका पाटामध्ये आणून ह्या पाणी आमका खर्येपर्यंत, म्हणजे आमच्या शेत जमिनी जितके आहेत म्हणजे त्याच्या तिथपर्यंत आमका पोचून जास्तीत जास्त त्याका पाण्याचा पुरवठा होऊन आमका शेतीबातीमध्ये कोणतीही प्रकारचे त्रास अडचणी येऊची नाही, त्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. ह्यो बघा, ह्यो आमचं सरळ पाट हा, ह्यो वाळा आणि ह्यो पाटाचा रस्तो हा. आता आम्ही साफसफाई चालू केलं वाड्यासून. बघूया अजून 2-4 दिवसात आमचं आपण काम पूर्ण होतं. तेव्हा आमची प्रशासनाकडे एक छोटीशी मागणी आहे की कमीत कमी 15 फुटाचा इथे धरण एक सामान्यतः झाला पाहिजे, जेणेकरून आमची मूलभूत गरजा जी आहेत म्हणजे शेती आहेत, झाडाझुडपं आहेत, बागा आहेत, ते शिपण्यासाठी आम्हाला एक 15 फुटाचं धरण इकडे जर करून मिळालं तर आमका पाण्याची कमतरता ही भासणार नाही. समजा यंदा पाऊस नाही आहे तर त्या पावसाच्या ते पाऊस न आल्यामुळे आमका कोणतेही कामाक अडीअडचणी येऊची नाही. तेव्हा प्रशासनाकडे आमची एक विनंती असा की साहेब, तुम्ही कोणत्याही तुम्ही युद्ध स्तरावरती जर काम करून जर आमका 15 फुटाचा ह्यो पूल बांधून दिला, हे धरण बांधून दिला तर तुमची फार फार मेहरबानी होतली. त्यासाठी गावकऱ्यांचे व इतर गोष्टींचे
किंवा नेते मंडळींची काय मदत लागतेली पत्रव्यवहार असतील तर आम्ही करू तयार असो. तेव्हा कृपया करून आमची एक विनंती आहे, तुम्ही लवकरात लवकर या धरणाविषयी जरा मनावर घेऊन आमचा ह्या ज्या त्रास होता, आमचं अडचणी होते पाण्यामुळे जे अडचणी होतात ते आमचे जरा तुम्ही निसारण करू शकता त्या गोष्टीचं. कृपया धन्यवाद. लवकरात लवकर ह्याच्याबद्दल विचार करून आमच्यावरती मेहरबानी करावी साहेब.